सतेज पाटलांना कोल्हापूरमध्ये दंगल घडवायची आहे का असा सवाल धनंजय महाडिक यांनी सतेज पाटलांना उपस्थित केलाय। रात्री 12 वाजता काठी घेऊन येऊ असं वक्तव्य सतेज पाटील यांनी केलं होतं। त्यावर आता धनंजय महाडिक यांनी सतेज पाटलांचा समाचार घेतलाय। निवडणुकीत पराभव दिसत असल्याने सतेज पाटील वैफल्यग्रस्त झाले आहेत असं धनंजय महाडिक म्हणतात। ताकदीने हा किल्ला आपला, तोडबंदी आपली आहे। चारी बाजूने पारा चांगला ठेवा। कुठे रात्री 12ला लागलं तर बंटी पाटील इथं काठी घेऊन यायला तयार। कसली अडचण येते काही सांगा। प्रचार करताना कुठली अडचण आली, काही अडचणी आल्या, दबावाचं राजकारण कुठं आलं, मला जाहीरपणे या चौकातून या ठिकाणी सांगायचं आहे। विरोधकांना सांगायचं आहे, तुम्ही तुमचा प्रचार करा, माझी हरकत नाही। आमचा प्रचार करणाऱ्याच्या आडवे जायचा प्रयत्न केला तर बंटी पाटलाबरोबर गाठ आहे, हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतो। याच्यावरून असंच लक्षात येतंय की त्यांना या निवडणुकीचा निकाल लक्षात आलेला आहे। निवडणुकीमध्ये पराभव दिसत असल्यामुळं थोडेसे ते वैफल्यग्रस्त झाले असावेत, किंबहुना त्यांचा जो एक प्लॅन होता उमेदवारी संदर्भातला, तो प्लॅन फेल झाला असं त्यांच्या लक्षात आलं असावं कदाचित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।